सोलापूर महानगरपालिकेची शुक्रवारी पार पडलेली सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात झाली. सभेच्या सुरुवातीलाच महापौर विनायक कोंडल यांनी सभागृहात शिस्त पाळण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना बाहेर काढण्यात येईल अशी कडक तंबीही त्यांनी दिली. महापौरांच्या या भूमिकेमुळे सदस्यांनी नियमांचे पालन करत आपापले मुद्दे मांडले. शहर विकासाशी संबंधित प्रत्येक विषयावर चर्चा व्हावी यासाठी नगरसेवकांना पुरेसा वेळ देण्यात आला. सभेत पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, इतर नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाचे विषय मांडण्यात आले. या सर्व 52 विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिल्याने शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मानले जात आहे. दरम्यान मनसे विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणात अटकेत असलेल्या शालन शिंदे यांचा सभागृहात प्रवेश होताच काही काळ सभागृहात शांतता पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. काम झालं का हो साहेब? अध्यक्ष सांगा कशा पद्धतीचे असं सांगा की अध्यक्ष म्हणतो तुझं आमच्या तुम्ही प्रोसिडिंग नाही मंजूर झाला तर आपल्याला पूर्ण सभा कशी चालू पाहिजे. मागच्या वर्षी सभेत साहेब मागील साहेब जे आहे ते आणि त्याची आपण संध्याकाळपर्यंत सभा चालू तयार नाही. मग असं कसं सभेच्या आधी तयार होत नाही? नगर सचिव काय करतायत? हॅलो मागचं प्रोसिडिंग काय होईल सध्या सोलापूर शहराचा पाण्याचा महत्त्व या विषयावर पहिला चर्चा करणं प्रोसिडिंग प्रोसिडिंग कशा म्हणतो प्रोसिडिंग पेक्षा म्हणतो मागची सभा जी झाली अहो सगळं काय प्रोसिडिंग मागच्या सभेचं काय झालं मान्यता करा ना. पाण्याचा विषय अतिशय महत्वाचा आहे. सोलापूर शहरासाठी पाण्याचा त्यांचाच ऐकायचा अधिकार साहेब नवीन नगर फक्त एकच बसायचं आणि जुन्या लोकांना असं करायचं हे नसतं ना. महापौर साहेब एक विनंती आहे. पाण्याचा विकास साहेब एक विनंती आहे. विषयाची सुरू करूया आपण. महापौर साहेब सत्ता रद्द करण्यासंबंधी विषय होता. हुतात्मा बागेचं भाडे तत्वावर देताना अधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाची परवानगी घेतली का? संबंधित मक्तेदाराला दिल्यानंतर पुरातत्व विभागाने हरकत घेतली का? तसेच महापालिकेने परवानगी प्रक्रिया राबवली नाही तर भाडे तत्वावर दिलीच कशाला बा? याचा अधिकाऱ्यांनी कसं करावा? संबंधित अधिकारी गेले 40-50 वर्षापासून हे पाण्याचा प्रश्न आपल्याला काय सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न कधी सुटायला हे सांगा. रोजच्या रोज आपण सांगायला बघतो की अधिकाऱ्यांना अनेकदा आपण उत्तरं द्यायला बघता. अधिकारी उभा त्याने काय उत्तरं देत नाहीत, काय नाही. अधिकारी त्या पद्धतीने जाऊन काम करत नाहीत, काय नाही. आणि सोलापूर शहरामधल्या आमच्या प्रभागामध्ये आपण बघतो की लक्ष्मीच्या ठिकाणी मळा वगैरे काय ते लोक टॅक्स वगैरे भरायला म्हणून अनेक पद्धतीने त्या लोकांना पाणीचा जिवा देत नाही. मध्ये मी शोभे साहेबांना वगैरे जागेवर सरी घेऊन गेले. त्या ठिकाणी पाण्याच्या गोंड चढलेले आतमध्ये सगळे जरा खुलासा करून द्यावं. पाण्याची लाईट कधी टाकण्यात यावं. त्याच्यामध्ये आपल्याला जर पूर्ण जर काम करायचं असेल तर आपल्याला अजून एक्स्ट्रा कॉस्ट पडली असते. त्याच्यामध्ये इंडेक्स साईडचं आपण कव्हर केलेलं आहे. आता जे डिस्ट्रीब्युशन जेव्हा होईल त्याच्यासोबत ते होईल. त्यानंतर आपल्याला 100% तुम्हाला ते अपेक्षित आहे क्वार्टर ऑडिट म्हणजे आलं किती पाणी आणि गेले किती. आता काय झालं की आपल्याला जे आउटपुट साईड आहे त्या इनपुट साईडला स्पेशली तुम्ही म्हणता का जवळजवळ 5 ते 6% जो लॉस आहे. म्हणजे आपल्या उजनीपासून जेव्हा पाणी निघतं आणि आपण फिकर करून ESRच्या टाकीपर्यंत किती पाणी येतं ह्याचा आपल्याला अंदाज आलेला आहे. साधारणतः ह्या ट्रान्समिशनमध्ये 5 ते 6% लॉस होतो. मेन लॉस जो आहे स्काडा प्रणालीच्या बाबतीत जे प्रेझेंटेशन आहे ते एकदा आयुक्तांनी सभागृहाला
सभागृहात ते अरेंज करावं. सगळ्या नगरसेवकांना स्काडा प्रणालीबाबत जो काही आपण 51 कोटी रुपये खर्च केलाय तो कशा पद्धतीने केलाय आणि त्याचं आपल्याला काय गेन झालाय हे सगळं करण्यासाठी एक प्रेझेंटेशन सभागृहात ठेवावं. अजून एक विषय सन्माननीय महापौर साहेब, शेवटची एक विनंती आहे. पीएचसी प्रमुखांनी सोलापूर टाइम टेबल त्यांनी शेड्यूल जाहीर करावं जेणेकरून सर्व नागरिकांना त्याची मदत होणार आहे. लवकरात लवकर नियोजन करा. पाणी वेबसाईटला टाकलं जातं. माननीय महापौर साहेब, Hello, my testing. Hello, check. Hello, check. Hello. याचे माझे तेवढे समिती सभागृह माझे सभासद प्रस्ताव बापू काय होत आहे. नगरसेवक सोडून जे लोक बाहेर नाही इथे आलेले त्यांना हात बाहेर काढा. सगळ्यांना सभागृहाच्या बाहेर काढा. सगळ्या नागरिकांनी कोण आलेले प्रत्येकाचे CS आहे